बघा, एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे आणि कथील 86-14 या प्रमाणात आहेत. तितक्याच वजनाच्या दुसऱ्या धातूच्या गोळ्यात तांबे आणि जस्त यांचं प्रमाण 58-42 असं आहे. जर दोन्ही धातूचे गोळे वितळवून त्यापासून एक गोळा तयार केला तर त्यात कथील आणि जस्त यांचं प्रमाण किती? मिश्रण गुणोत्तर या घटकाशी संबंधित हा प्रश्न. लेकरांनो, गोळे आहेत 2 गोष्टी लक्षात घ्या. 2 गोळे आहेत म्हणजे याच्यामध्ये पहिल्या गोळ्यात तांब कथील, या पहिल्या गोळ्यामध्ये तांब आणि कथील यांचं जे प्रमाण गुणोत्तर प्रमाण दर्शवलं 86-14 लक्षात घ्या. आणि हा जो दुसरा गोळा आहे या दुसऱ्या तितक्याच वजनाच्या दुसऱ्या धातूच्या गोळ्यात तांब आणि जस्त आहे 58-42. तांब आणि जस्त कसं आहे तर 58-42 या प्रमाणात. आणि हे दोन्ही गोळे काय सांगितले आम्हाला? वितळवायचे आणि त्यापासून एक नवीन गोळा तयार करायचा सांगितला. तर त्या नवीन तयार होणाऱ्या गोळ्यामध्ये कथील आणि जस्त गोष्टी लक्षात घ्या यांचं प्रमाण विचारलं. मग आता नवीन जो काही दोन्ही हे गोळे वितळवून नवीन जो काही गोळा तयार होईल त्याच्यामध्ये हे कथील आणि हे जस्त यांचं जे काही प्रमाण आहे ते काय बिघडणार आहे का? ते प्रमाण जेवढंच तेवढंच राहणार. नवीन जो काही गोळा तयार होईल, नवीन गोळा जो काही नवीन लेकरांनो गोळा तयार होईल, या नवीन गोळ्यामध्ये जे विचारलं आम्हाला की बाबा कथील आणि जस्त यांचं काय प्रमाण असेल तर हे दोन्ही धातूचे गोळे वितळवल्यानंतर तयार होणारा जो काही धातूचा गोळा असेल त्याच्यामध्ये या कथील आणि जस्तचं हे जे काही प्रमाण आहे याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. कथील किती असणार तर लेकरांनो कथील 14 आणि हे जस्त 42. लक्ष द्या, म्हणजे हे 14 आणि हे 42 नवीन गोळ्यामध्ये या कथील आणि या जस्तचं प्रमाण काय तर 14/42 करा. याला संक्षिप्त करा. 14×1 = 14, 14×3 = 42. हे तुमच्या लेकरांनो विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.